नमस्कार मित्रांनो, मी कमलेश पवार KRP यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्र शासन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग या विभागाअंतर्गत येणारं व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या आधिपत्याखाली कार्यरत असणाऱ्या संस्था, ज्याला औद्योगिक प्रशिक्षण संस्था असं म्हणतात, किंवा गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट किंवा प्रायव्हेट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, ह्या इन्स्टिट्यूटकरिता प्रवेश प्रक्रिया 2021 सुरू झालेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी म्हटलेलं आहे, शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट 2021-17 साठी प्रवेश सूचना. तर मित्रांनो, सदरची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 15 जुलैपासून सदरची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे 10वी उत्तीर्ण झालेले आहेत किंवा जे अनुत्तीर्ण आहेत अशा विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेलं आहे. त्याचबरोबर ॲप्लिकेशन फॉर्म भरून फी भरून त्यांचं ॲप्लिकेशन कन्फर्म झालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, त्यांनी ऑप्शन फॉर्म देखील भरलेला आहे. परंतु जे विद्यार्थी 10वीचा निकाल लागलेला आहे आणि अजून ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला नाही किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं नाही, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं हे डॉक्युमेंट आहे किंवा हे नोटिफिकेशन आहे आणि प्रत्यक्षात प्रवेश प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे मित्रांनो. आणि त्याबाबतचं वेळापत्रक आज या ठिकाणी तुम्हाला पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. तर सदरची हे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आहे, त्यासाठी मित्रांनो या ठिकाणी हे पोर्टल उपलब्ध करून दिलेलं आहे. ही साईट उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यामध्ये admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे. त्यानंतर हे वेबसाईट आहे www.dvet.gov.in. त्यानंतर मित्रांनो, ITI admission@dvet.gov.in या तिन्ही संकेतस्थळावरती जाऊन आपल्याला या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवता येऊ शकतं मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, ITI ॲडमिशन पोर्टल म्हटलेलं आहे. या ठिकाणी admission.dvet.gov.in. तर मित्रांनो, राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत, यालाच क्राफ्ट्समन ट्रेनिंग स्कीम म्हणतात, CTS, ऑगस्ट 2021-17 प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया म्हटलेला आहे. सेंट्रलाइज्ड ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस पद्धतीनं करण्यात येत असून प्रवेशाची सविस्तर माहिती पुस्तिका. मित्रांनो, ही माहिती पुस्तिका यालाच ॲडमिशन ब्राउचर म्हणतात. 97 पानांचं सदरचं हे माहिती पुस्तिका आहे. यामध्ये प्रवेश पद्धती, नियमावली व प्रमाणित कार्यपद्धती दिनांक 15 जुलै 2021 पासून प्रवेश संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. सदरचं हे डाउनलोड सेक्शनमध्ये आहे, PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेलं. ते आपण डाउनलोड करून संपूर्ण माहिती पुस्तिका वाचून घेणं आवश्यक आहे मित्रांनो. तर सदरचं हे प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. प्रत्येक संस्थेमध्ये मार्गदर्शक कक्ष त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. माहिती देण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करून देण्यात आलेली आहे आणि सदरची प्रक्रिया सुरू झालेली आहे 15 जुलै 2021 पासून. मित्रांनो, या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर मित्रांनो, या ITI ॲडमिशन पोर्टलवरती जाऊन सर्व माहिती वाचून, त्याचबरोबर माहिती पुस्तिका वाचून आणि प्रवेश पद्धती, नियमावली व प्रमाणित कार्यपद्धती हे जाणून घेणं गरजेचं आहे. माहिती पूर्ण वाचून घ्या, मगच पूर्ण माहिती व्यवस्थित अचूक भरा मित्रांनो. कारण मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन प्रशिक्षण पूर्ण केलं, त्या विद्यार्थ्यांचं आता व्हेरिफिकेशन करत असताना त्याच्यामध्ये अनेक चुका त्या विद्यार्थ्यांच्या फॉर्म भरते वेळेच्या आत्ता निदर्शनास येतात. त्यामुळे त्यांना परीक्षेत बसण्यास प्रॉब्लेम येतो किंवा त्या ठिकाणी अडथळा निर्माण होतो मित्रांनो. त्यासाठी फॉर्म भरण्यासाठी घाई करू नका, परंतु फॉर्म भरत असताना अचूक फॉर्म भरा. आई वडिलांचं नाव असेल, स्वतःचं नाव असेल, आडनाव असेल, मोबाईल क्रमांक असेल, ईमेल ID असेल, तुमचं डेट ऑफ बर्थ असेल, हे व्यवस्थित भरा. आणि प्रायमरी मोबाईल नंबर तुम्ही जो टाकताय तो मित्रांनो प्रवेश झाल्यानंतर, तुमचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला परीक्षा देण्याची वेळ येते तेव्हा मित्रांनो त्या मोबाईल क्रमांकाचं आवश्यकता भासते. म्हणून माहिती अचूक भरा.
घाई करू नका आणि शिस्तीत प्रवेश प्रक्रियेमध्ये तो फॉर्म भरा. त्यानंतर मित्रांनो, अर्ज कसा करावा याबाबतचं वेगवेगळ्या व्हिडिओमधनं तुमच्यासमोर मी सर्व माहिती दिलेली आहे. तरी पण या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला ही माहिती वाचून घेता येऊ शकते. ही माहिती वाचा. आणि मित्रांनो, सदरचं ऑनलाईन फॉर्म भरत असताना या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा, मार्च 2016 व तदनंतर घेण्यात आलेल्या इयत्ता 10वी परीक्षेत बसलेल्या उमेदवारांची माहिती प्रवेश संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तुम्हाला परत ही माहिती त्या ठिकाणी भरायची नाही, परंतु काही ठराविक माहिती तुम्हाला भरावं लागणार आहे. सदर उमेदवारांनी त्यांचा बैठक क्रमांक, या ठिकाणी बघा, बैठक क्रमांक, परीक्षा वर्ष, परीक्षा सत्र व जन्म दिनांक ह्या 4 गोष्टी अचूक तुम्हाला भराव्या यायच्या आहेत. आणि इतर माहिती आमच्या विभागाकडे सदरची माहिती तुमची आहे. त्यांचे वैयक्तिक माहिती व इयत्ता 10वी परीक्षेतील गुण प्रवेश अर्जात आपोआप नोंदविले जातील. ॲटो पॉप्युलेट याला म्हणतात. तथापि मार्च 2016 पूर्वी, हा देखील मुद्दाम लक्षात घ्या मित्रांनो, मार्च 2016 पूर्वी परीक्षेस बसलेल्या व अन्य परीक्षा मंडळ मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत बसलेल्या उमेदवारांना सर्व माहिती सादर करणे आवश्यक आहे. जे मार्च 2016 नंतर उत्तीर्ण झालेले आहेत त्यांची माहिती आमच्या विभागाकडे आहे. आणि ज्यांचं 10वी 2016 पूर्वी झालेला आहे किंवा अन्य परीक्षा मंडळ मध्ये झालेला आहे 10वी, तर त्यांचे गुण किंवा संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला भरावं लागणार आहे मित्रांनो. आणि अतिशय महत्वाचं बघा, प्रवेश अर्जात प्रायमरी मोबाईल नंबर, प्राथमिक मोबाईल नंबर जो आहे नोंदविणे अनिवार्य आहे. तो नंबर तुम्ही त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. तो नंबर तुम्हाला 1 वर्षाचा कोर्स असेल, 2 वर्षाचा कोर्स असेल, पूर्ण प्रशिक्षण संपेपर्यंत सदरचा मोबाईल नंबर बंद करायचा नाही. काळजीपूर्वक लक्ष द्या. एका मोबाईल क्रमांकावर केवळ एकच प्रवेश अर्ज नोंदविता येईल. एकच मोबाईल नंबर तुमचा आहे आणि एकच फॉर्म तुम्हाला त्याच्यावरती भरायचा आहे. 2-3 फॉर्म तुम्हाला भरता येणार नाहीत. संपूर्ण प्रवेश प्रक्रियेत उमेदवारांना वेळोवेळी SMS द्वारे माहिती व OTP वन टाइम पासवर्ड कळविण्यात येईल मित्रांनो. तर सबब उमेदवारांनी आपला अद्ययावत मोबाईल क्रमांक ऑनलाईन प्रवेश अर्जात प्रायमरी मोबाईल नंबर म्हणून नोंदविणे आवश्यक आहे. तसेच सदर मोबाईल क्रमांक प्रवेश प्रक्रियेदरम्यान बदलता येणार नाही. तर तो नंबर तुम्ही बदलायचा नाही मित्रांनो. आणि ऑनलाईन अर्जात प्राथमिक माहिती भरल्यानंतर उमेदवारांचे प्रवेश खाते, ऍडमिशन अकाउंट, त्यांचा नोंदणी क्रमांक, रजिस्ट्रेशन नंबर हाच युजर ID म्हणून तयार होईल. मित्रांनो, तुम्हाला पहिल्यांदा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो असतो तो तुमचा युजर ID म्हणून तुम्हाला वापरता येतो. हा युजर ID आणि तुमचा तयार होणारा पासवर्ड हे दोन्ही गोष्टी तुम्हाला शेवटपर्यंत लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. कारण त्याच्यानंतर तो युजर आयडीने लॉग इन, युजर ID तुम्हाला लॉग इन साठी लागणार आहे आणि पासवर्ड देखील तुम्हाला परत परत लागणार आहे. त्यासाठी मित्रांनो ह्या 2 गोष्टी कोणत्याही परिस्थितीत जपून ठेवा. परत विसरला वगैरे असं चालणार नाही. त्यासाठी काळजीपूर्वक हे करा. पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला युजर ID म्हणून वापरता येईल. त्याच्यानंतर मित्रांनो तुमची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी भरायची आहे. म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे, तुमचा प्रोफाईल त्या ठिकाणी भरायचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला फी भरायची आहे. मागासवर्गीय असतील 100 रुपये, ओपन असतील 150 रुपये आणि आउट ऑफ स्टेटचे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी 300 रुपये आणि NRI असतील त्यांच्यासाठी 500 रुपये अशी फी तुम्हाला भरायची आहे मित्रांनो. उमेदवारांनी त्यांच्या प्रवेश खात्यात प्रवेश लॉग इन करून ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज, या ठिकाणी बघा ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज या मतळ्याखाली ऍप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करून संपूर्ण प्रवेश अर्ज भरावा. म्हणजे लॉग इन करून ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज वरती जायचं मित्रांनो. अगदी सिंपल आहे. ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज वरती जाऊन ऍप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करा. तुम्ही मोबाईलवरती भरू शकताय, लॅपटॉपवरती, कॉम्प्युटरवरती तुम्ही ही माहिती पूर्ण भरू शकताय. वर क्लिक करून संपूर्ण प्रवेश अर्ज भरावा. प्रवेश अर्जात सादर केलेली सर्व माहिती योग्य असल्याचे
पुनश्च तपासून घ्यावे. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत तुमची माहिती चुकू नये. तुमची वैयक्तिक जी माहिती आहे, तुमचा प्रोफाईल आहे, तो अचूक भरा. घाई करू नका. सबमिट करणे अगोदर तुम्ही तपासा. आणि त्याच मित्रांनो, तुम्ही प्रत्येक स्टेप 5 किंवा 4-5 स्टेप्स आहेत, त्या स्टेप्सच्या नंतर प्रत्येक त्या PDF मध्ये सूचना असतात, त्या सूचना जरूर वाचा मित्रांनो. सूचना कुणीही वाचत नाही, माहिती पुस्तिका कुणीही वाचत नाही, तर नक्की वाचा. तर प्रवेश अर्जातील नमूद सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यावरच प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन पेमेंट गेटवेच्या माध्यमातून जमा करावे. म्हणजे ऑनलाईन प्रवेश अर्ज किंवा शुल्क ऑनलाईन पेमेंट गेटवेच्या माध्यमातून जमा करावे व आवश्यक असल्यास प्रवेश अर्जाची छापील प्रत प्रिंट आउट घ्यावी. प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतरच तुमचा प्रवेश अर्ज निश्चित होईल. फी भरल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन कन्फर्म होईल. आणि मित्रांनो, फी भरून झाल्यानंतर तुम्हाला परत लॉग इन करून ऑप्शन फॉर्म भरण्याचं त्या ठिकाणी ऑप्शन येईल. आणि ऑप्शन फॉर्म भरत असताना मित्रांनो, ITI त्याचं करेक्ट नाव आहे का त्या ठिकाणी तपासा. त्या ठिकाणी तुमचं ITIचं नाव करेक्ट असलं पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला ज्या व्यवसायाला प्रवेश घ्यायचा आहे ते व्यवसाय त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहेत आणि सबमिट करायचं. तुमचं त्या ठिकाणी काम संपलेलं आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतर प्रवेश अर्जातील माहिती गोठविण्यात येईल व तदनंतर प्रवेश अर्जातील कोणत्याही माहितीत बदल म्हणजे एडिट, नव्याने समावेश, ऍड वा गाळणे, डिलीट करणे शक्य होणार नाही. एकदा तुम्ही प्रवेश फी किंवा शुल्क भरलं आणि सबमिट केलं, त्यानंतर तुम्हाला त्या माहितीमध्ये बदल करता येणार नाही किंवा एडिट करता येणार नाही. हे काळजीपूर्वक फॉर्म भरताना सगळी माहिती भरायची आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्हाला या प्रक्रियेमध्ये भाग घेता येऊ शकेल. आणि प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावरच पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानीय विकल्प व प्राधान्य सादर करण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड द्वारे प्रवेश लॉग इन करून सबमिट, चेंज ऑप्शन्स, प्रिफरन्सेस द्वारे सादर करावेत. म्हणजे तुम्ही फी भरल्यानंतर परत एकदा लॉग इन करून परत ऑप्शन फॉर्म ओपन करायचा आणि त्याच्यामध्ये संस्थेचं नाव आणि तुम्हाला पाहिजे ते ट्रेड किंवा व्यवसाय त्याचे क्रमाने नाव त्या ठिकाणी टाकायचं आहे. आणि पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्था न्याय विकल्प प्राधान्य पूर्ण झाल्यानंतर ऑप्शन फॉर्मची छापील प्रत प्रिंट आउट घ्यावी. प्रत्येकाचं मित्रांनो तुम्हाला PDFच्या स्वरूपात प्रिंट आउट घेता येऊ शकतं आणि ते घेऊन तुमच्याजवळ ठेवायचं आहे. उमेदवारांनी एकच अर्ज भरावा. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास त्या उमेदवाराचे सर्व अर्ज रद्द होतील. अतिशय महत्वाचा मुद्दा मित्रांनो, एका विद्यार्थ्याने एकच अर्ज भरायचा आहे. अनेक अर्ज भरला की ते अर्ज बाद होणार आहेत. अशा उमेदवाराची निवड झाल्यास वा चुकीने प्रवेश देण्यात आला असल्यास त्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल व उमेदवार संपूर्ण प्रवेश प्रक्रियेतून बाद होईल. हे देखील मित्रांनो विसरायला नको. मग ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अलॉटमेंट या ठिकाणी बघा. प्रत्येक प्रवेश फेरीत निवड झालेल्या उमेदवारांना निवडपत्र अलॉटमेंट लेटर ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येईल. म्हणजे तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला उपलब्ध होईल किंवा तुमच्या ईमेलवरती येईल किंवा तुम्हाला SMS येईल मोबाईलवरती. यासाठी उमेदवारांनी आपल्या अकाउंटला लॉग इन करून निवडपत्राची प्रिंट घेऊन निवड झालेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत किंवा ITI मध्ये प्रवेशासाठी दिलेल्या वेळापत्रकानुसार उपस्थित राहावे. उमेदवारांना निवडपत्राची अलॉटमेंट लेटर छापील प्रत प्रिंट आउट ज्या संस्थेत त्याची निवड झाली त्या संस्थेत देखील घेता येईल असं म्हटलेलं आहे. तर उमेदवारांनी त्यास बहाल करण्यात आलेल्या जागेवर प्रवेश निश्चित करताना प्रवेश अर्जातील दाव्यांच्या पुष्ट्यर्थ आवश्यक दस्तऐवज कागदपत्रे संबंधित संस्थेत तपासणीसाठी सादर करावेत. तर प्रवेशासाठी आवश्यक दस्तऐवज कागदपत्रांची यादी प्रवेश संकेतस्थळावर तसेच माहिती पुस्तिकेत प्रपत्र 3 मध्ये दिलेला आहे. आणि प्रवेश निश्चितीच्या वेळी आवश्यक दस्तऐवज कागदपत्रे सादर करू न शकल्यास मित्रांनो तुम्ही फॉर्म भरत असताना समजा उदाहरणार्थ तुम्ही कास्ट सर्टिफिकेट आहे असं लिहिलं तर मित्रांनो
प्रवेशाच्या वेळेस तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट सादर करणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही. उदाहरणार्थ तुम्ही नॉन क्रिमिनल आहे असं लिहिलं आणि प्रवेशा वेळेस तुम्ही सादर न करू शकला तर तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही, हे देखील लक्षात असू द्या. एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही यस म्हणताय अप्लिकेशन फॉर्म भरत असताना त्या सर्व कागदपत्रांची त्या ठिकाणी पूर्तता करणं गरजेचं आहे, नाहीतर बहाल करण्यात आलेली जागा रद्द करण्यात येईल व उमेदवाराला पुढील प्रवेश फेऱ्यातून बाद करण्यात येईल. हे मित्रांनो अतिशय महत्वाचं आहे. आणि आता याही पुढचं अतिशय महत्वाचं म्हणजे वेळापत्रक या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि मित्रांनो सर्व गोष्टी व्यवस्थित वाचूनच घ्या. आता प्रवेशाचे वेळापत्रक, आता वेळापत्रक नुकतं जाहीर झालेलं आहे मित्रांनो. आणि आता पहिल्यांदा प्रवेश प्रक्रियेचा तपशील म्हटलेला आहे, प्रारंभिक दिनांक आणि अंतिम दिनांक. तर मित्रांनो ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे, ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे, ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे व प्रवेश अर्ज पूर्ण भरल्यानंतर प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे. तर ही प्रक्रिया 15 जुलै 2021 दुपारी 2 वाजेपासून तर 31 ऑगस्ट 2021 सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे, फी जमा करणे, ह्या ऑप्शन फॉर्म हे करणे, तुम्हाला शेवटची तारीख दिलेली 31 ऑगस्ट 2021. त्यानंतर मित्रांनो पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानीय विकल्प व प्राधान्य सादर करणे. पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानीय विकल्प प्राधान्य क्रमांक सादर करणे, ही देखील प्रक्रिया 15 जुलै 2021 ते 31 ऑगस्ट 2021 सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे मित्रांनो. एकदा तुम्ही ऑनलाईन प्रवेश अर्ज किंवा रजिस्ट्रेशन करायला सुरुवात केली तर टप्प्याटप्प्याने सर्व प्रक्रिया तुमची लगेचच होऊ शकते मित्रांनो. 10 मिनिटांमध्ये सदरची प्रक्रिया होऊ शकते. आणि याच्यासाठी शेवटची तारीख आहे 31 ऑगस्ट 2021 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. आणि सुरू झालेली प्रक्रिया आहे 15 जुलै 2021 पासून. तर मित्रांनो प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे. आता पहिली मेरिट लिस्ट केव्हा लागणार आहे ते पाहूया. प्राथमिक गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळविणे. मित्रांनो तुमच्यापर्यंत तुमच्या मोबाईलवरती SMS येईल आणि तुम्हाला कळेल की आपला मेरिट क्रमांक किती आहे. तर ही प्रक्रिया मित्रांनो 2 सप्टेंबर 2021 ला सकाळी 11 वाजता होणार आहे. 2 सप्टेंबरला पहिल्या फेरीची मेरिट यादी लागणार आहे, या ठिकाणी पहा. त्यानंतर गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविणे व प्रवेश अर्जातील माहितीत बदल करणे. आता जे प्रसिद्ध झालेली यादी आहे त्या यादीबद्दल तुमची काय हरकत असेल तर मित्रांनो या ठिकाणी बघा, गुणवत्ता यादीत हरकती असल्यास प्रवेश संकेतस्थळावर दिलेल्या हेल्पलाईन क्रमांक, नजीकच्या शासकीय अप्रसंस्था वा ईमेलद्वारे उमेदवार हरकती नोंदविणे. प्रवेश अर्जात सादर केलेल्या काही निवडक माहितीत बदल करावायचा असल्यास प्रवेश खात्यात प्रवेश लॉग इन करून तसा बदल करणे. तदनंतर प्रवेश अर्जात कोणत्याही प्रकारे बदल करता येणार नाही. तर ही प्रक्रिया असणार 2 सप्टेंबर सकाळी 11 वाजल्यापासून तर 3 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत. 2 आणि 3 सप्टेंबरला सदरची प्रक्रिया होणार आहे. तुम्हाला हरकत नोंदवायची असेल तर तुम्ही नोंदवू शकताय. त्यानंतर मित्रांनो अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणे. हरकती वगैरे आल्या आणि त्याच्यामध्ये दुरुस्त करून मित्रांनो अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे आणि अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळविणे. ही जी प्रक्रिया आहे ही 4 सप्टेंबरला सायंकाळी 5 वाजेपर्यंत होऊ शकते. 4 सप्टेंबर 2021 ला सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यानंतर पहिली प्रवेश फेरी. आता या सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर मित्रांनो पहिली प्रवेश फेरी असणार आहे. तर पहिली प्रवेश फेरीसाठी ज्यांना SMS येईल त्या विद्यार्थ्यांनी किंवा त्या उमेदवारांनी संस्थेमध्ये 6 सप्टेंबर 2021 ला सायंकाळी 5 वाजेपर्यंत अलॉटमेंट केलेल्या संस्थेमध्ये प्रवेश जाऊन घ्यायचा आहे. त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आणि सोबत सर्व डॉक्युमेंट्स जे का तुम्ही प्रवेश अर्जामध्ये माहिती भरलेली असते त्या पद्धतीने सर्व मूळ कागदपत्र घेऊन त्या संस्थेमध्ये जायचं आहे.
त्यानंतर मित्रांनो, पहिल्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई करणे. आता ह्या 6 तारखेला तुम्हाला सगळी माहिती मिळेल आणि 7 तारखेला पहिल्या विकल्पानुसार तुम्हाला ज्या संस्थेत जाण्यासाठी SMS आलेला आहे त्या संस्थेमध्ये तुम्हाला 7 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर या दरम्यान त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे. सोबत सर्व मूळ प्रमाणपत्र घेऊन जायचे म्हटलं मित्रांनो, तर हे विसरता कामा नये. तर मित्रांनो, ज्या उमेदवारांना विकल्प क्रमांक 2 ते 100 मधून जागा वाटप झाली आहे त्यांची इच्छा असेल तर ते प्रवेश निश्चित करू शकतात. पण असे प्रवेश निश्चित केलेले उमेदवार केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या 2ऱ्या ते 4थ्या प्रवेश फेऱ्यामध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. मित्रांनो, या ठिकाणचं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या उमेदवारांना विकल्प क्रमांक 2 ते 100 मधून जागा वाटप झाली आहे त्यांची इच्छा असेल तर ते प्रवेश निश्चित करू शकतात. पण असे प्रवेश निश्चित केलेले उमेदवार केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या 2ऱ्या ते 4थ्या प्रवेश फेऱ्यामध्ये सहभाग होऊ शकणार नाहीत, हे लक्षात घ्या. त्यानंतर दुसरी प्रवेश फेरी मित्रांनो, दुसरी प्रवेश फेरी 2ऱ्या प्रवेश फेरीसाठी ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय व संस्थानीय विकल्प व प्राधान्य सादर करणे. उमेदवारांनी नव्याने विकल्प सादर न केल्यास उमेदवारांनी पूर्वीच्या प्रवेश फेरीमध्ये सादर केलेले जुनेच विकल्प या प्रवेश फेरीमध्ये विचारात घेण्यात येते. जर तुम्ही नव्याने ऑप्शन फॉर्म नाही भरला तर जुने ऑप्शनच तुमचे ग्राह्य धरले जातील आणि सदरची प्रक्रिया 7 सप्टेंबर 2021 ते 12 सप्टेंबर 2021 दरम्यान होणार आहे. 12 सप्टेंबर 2021 सायंकाळी 5 वाजेपर्यंत, हे लक्षात घ्या. नव्याने विकल्प किंवा ऑप्शन सादर करणे. प्रवेश प्रक्रियेचा तपशील खाली या ठिकाणी परत आलेला आहे. तर मित्रांनो, 2ऱ्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसाय न्याय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळविणे. सदरची ही प्रक्रिया 15 सप्टेंबर 2021 सायंकाळी 5 वाजेपर्यंत होणार आहे मित्रांनो. 15 सप्टेंबर 2021 ला सायंकाळी 5 वाजेपर्यंत. त्यानंतर मित्रांनो, 2ऱ्या फेरीसाठी प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई करणे आणि उमेदवारांनी सादर केलेल्या पसंती क्रमाच्या पहिल्या 3 विकल्पांपैकी कोणत्याही एका विकल्पानुसार जागा मिळाल्यास प्रवेश निश्चित करावा लागेल. पहिले जे 3 तुम्ही निवडताय त्यापैकी एक जरी मिळालं तुम्हाला किंवा 2 जरी मिळालं तर तुम्हाला प्रवेश निश्चित करावा लागेल म्हटलेलं आहे. अशा उमेदवारांनी प्रवेश निश्चित केला अथवा केला नाही तरीही त्यास केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या 3ऱ्या व 4थ्या प्रवेश फेरीमध्ये सहभाग होता येणार नाही. तुमचे पसंती क्रमांक हे 3 आहेत मित्रांनो, याच्यापैकी तुम्हाला घ्यावाच लागेल जो लागेल तो. जर हा तुम्ही घेतला नाही तर मित्रांनो यातून तुम्हाला बाहेर पडावं लागेल. आणि सदरची ही प्रक्रिया आहे 16 सप्टेंबर 2021 ते 20 सप्टेंबर 2021 हे 2री प्रवेश फेरी आहे. 2री प्रवेश फेरी 16 सप्टेंबर 2021 ते 20 सप्टेंबर 2021. त्यानंतर मित्रांनो, 3री प्रवेश फेरी ही देखील मित्रांनो 3ऱ्या प्रवेश फेरीसाठी ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय व संस्था न्याय विकल्प व प्राधान्य सादर करणे ही जी प्रक्रिया आहे 16 सप्टेंबर ते 21 सप्टेंबरच्या दरम्यान होणार आहे. 3री प्रवेश फेरीसाठी विकल्प सादर करणे किंवा ऑप्शन फॉर्म भरण्याकरिता 16 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर दरम्यान तुम्हाला ही प्रक्रिया करता येऊ शकते. आणि मग 3ऱ्या प्रवेश फेरीसाठी मित्रांनो विद्यार्थ्यांना SMS द्वारे म्हणजे तुमची निवड झाली का नाही हे कळवलं जाणार आहे 24 सप्टेंबरला. 3ऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना SMS जाईल 24 सप्टेंबरला सायंकाळी 5 वाजेपर्यंत. त्यानंतर मित्रांनो 3री प्रवेश प्रक्रिया ही 25 सप्टेंबर ते 28 सप्टेंबरच्या दरम्यान होणार आहे. 3री प्रवेश प्रक्रिया 25 सप्टेंबर 2021 ते 28 सप्टेंबर 2021 दरम्यान होणार आहे. ही देखील माहिती व्यवस्थित समजून घ्या. 4थी प्रवेश फेरी, 4थ्या प्रवेश फेरीचं देखील ऑप्शन किंवा विकल्प किंवा प्राधान्य सादर करणं हे 25 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर दरम्यान ही प्रक्रिया होणार आहे.
यानंतर मित्रांनो SMS द्वारे विद्यार्थ्यांना कळवण्याचं दिनांक आहे 3 ऑक्टोबर. विद्यार्थ्यांना SMS द्वारे कळवणं 3 ऑक्टोबर हे आहे. त्यानंतर मित्रांनो नव्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे व प्रवेश अर्ज निश्चित करणे चौथ्या फेरीसाठी प्रवेश प्रक्रिया ही 4 ऑक्टोबर 2021 ते 7 ऑक्टोबर 2021 या दरम्यान होणार आहे. चौथी फेरी तुमची 4 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबरच्या दरम्यान होणार आहे. त्यानंतर मित्रांनो चौथी फेरी संपल्यानंतर आपल्याला परत काही जागा शिल्लक राहिल्या असतील तर त्यासाठी नव्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे व प्रवेश अर्ज निश्चित करणे सदरची ही प्रक्रिया होणार आहे. ही प्रक्रिया 7 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. 31 जुलैपर्यंत लास्ट मुदत आहे, परंतु त्याच्यानंतर काही जागा शिल्लक राहिल्यानंतर आपल्याला ही प्रक्रिया करावी लागते. तर नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया ही परत 7 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या दरम्यान होणार आहे मित्रांनो. आणि त्यानंतर संस्था स्तरीय समुपदेशन फेरी होणार आहे. काउन्सिल राऊंड म्हणतो आपण याला. तर सदरची सर्व शासकीय व खाजगी औप्र संस्थेतील रिक्त जागा संस्थास्तरीय समुपदेशन फेरीद्वारे भरण्यासाठी उपलब्ध राहतील. सदर प्रवेश फेरीकरिता उपलब्ध जागांचा तपशील संकेतस्थळावर प्रकाशित करणे. सदरची प्रक्रिया 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यानंतर समुपदेशन फेरीसाठी पात्र उमेदवारांना SMS द्वारे कळवलं जाणार आहे. ते देखील 9 ऑक्टोबरला सायंकाळी 5 वाजेपर्यंत कळेल. त्यानंतर नोंदणीकृत तथा अप्रवेशित उमेदवारांनी औप्रसंस्थानिहाय व व्यवसाय निहाय रिक्त जागांचा अभ्यास करून संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी आपल्या प्रवेश खात्यात प्रवेश करून शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत समुपदेशन फेरीकरिता नोंदणी करणे. ही प्रक्रिया 10 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो अशी ही प्रवेश प्रक्रिया आहे. आणि शेवटी मित्रांनो खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील संस्था स्तरावरील प्रवेश प्रक्रिया म्हटलेला आहे. तर ही प्रवेश प्रक्रिया 7 सप्टेंबर रोजी होणार आहे आणि प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिनांकापर्यंत हे चालणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीनं साधारणतः 17 ऑक्टोबर पर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे आणि या प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि कोणत्याही चुकीच्या मार्गाने प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न कुणीही करू नये आणि उमेदवारांनी त्यांच्या प्रवेश खात्याचा पासवर्ड आणि ॲडमिशन अकाउंट पासवर्ड कोणासही देऊ नये व त्यासंबंधी संपूर्ण गोपनीयता पाळावी असं या ठिकाणी म्हटलं आहे. पासवर्ड विसरल्यास तो रिसेट करण्याची सुविधा प्रवेश संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तर मित्रांनो सदर प्रक्रिया अतिशय पारदर्शक आहे आणि पारदर्शक प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग घेताय तर संपूर्ण माहिती वाचा, मगच तुम्ही या प्रक्रियेमध्ये प्रवेश म्हणजे माहिती भरा आणि माहिती अचूक भरा. सदरचं हे नोटिफिकेशन मध्ये वरील प्रवेश वेळापत्रक सूचक दर्शक असून त्यात बदल संभवतो. अद्ययावत प्रवेश वेळापत्रक प्रवेश संकेतस्थळावर व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल असंही म्हटलेलं आहे. आणि तसेच नोंदणीकृत उमेदवारांना SMS द्वारे वेळोवेळी कळविण्यात येईल. संपूर्ण प्रवेश प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी वेळोवेळी प्रवेश संकेतस्थळास भेट देणे त्यांचे हिताचे राहील. सदरचं हे नोटिफिकेशन मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे संचालक माननीय दळवी साहेब यांच्या सहीनं आहे. तर सदरचं नोटिफिकेशन आपल्याला 11 तारखेला मिळालेलं आहे आणि याबाबत मित्रांनो माहिती तुम्हाला पोचलेली आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत सदरची माहिती पोचवा. काय शंका असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करून विचारू शकताय आणि सदरच्या प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर मित्रांनो लाईक करा, हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून याच्यात काय बदल झाला तर तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो मित्रांनो. धन्यवाद.